हो मित्रांनो, बिग बॉस आता बंद पडणार आहे. कारण आर्याला घराच्या बाहेर काढल्यामुळे सगळे नेटकरी संताप व्यक्त करतात. कारण आर्याला घराच्या बाहेर काढले ही आर्याची बिलकुल चूक नाही असं म्हणतात. सगळेजण म्हणतात की निखिलला जी मारली आहे त्याच्यामुळे जर बिग बॉस जर आर्याला घराच्या बाहेर काढतंय तर मग आम्ही बिग बॉस शो बघणार नाही. कारण निकी एवढं परेशान करते समोरच्याला तर समोरचा चिडणारच ना, मारणारच ना. कारण प्रेक्षकांना एवढा राग येतो त्या निकीचा. मग आर्याला किती कंट्रोल करत असेल यार. फर्स्ट डे पासून निकी तिला टार्गेट करत होती, त्यामुळे आर्याची भडास निघाली. आता भाऊच्या धक्क्यावरती भाऊंनी तो निर्णय घेतला, की बाबा मी तर खूप रागात आहे म्हणे. मला तर हे खूप चांगलं वाटत नाहीये आर्याने जे काही केलेलं निकीसोबत वगैरे. अरे पण निकीची जी चूक आहे ती बघा ना. सगळेजण रितेश भाऊंवर संताप व्यक्त करतायत, बिग बॉसवर, कलर्स मराठीवर. सगळ्यांना टॅग करून सगळेजण शिव्या देत आहेत, की म्हणतात की यार हे खूप चुकीचं करताय तुम्ही. आम्ही आता बिग बॉस बघणार नाही. बिग बॉस शो बंद करा आणि बंद झाला पाहिजे. वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आता हे एवढं एक हप्ताचे बिग बॉसच्या घरामध्ये जे काही भांडणं वगैरे वाद जे चालू होते त्याच्यामध्ये असं दिसून आलं होतं की बाबा निक्की खूप प्रयत्न करत होती की तिला जो टास्क जिंकायचा वगैरे. कारण पहिल्या तिच्या चुकांमुळे रितेश भाऊनी जो निर्णय घेतला की बाबा आता तू कॅप्टन होऊ शकत नाही पूर्ण सीझन भर, त्याच्यामुळे तिला कुठेतरी तो राग होता मनामध्ये आणि तिला असं वाटत होतं की आता मला भांडे घासायची शिक्षा मिळाली आहे आणि सगळे घरातले लोक मला भांडे घासायला प्रवृत्त करतात वगैरे. सगळेजण जान्हवी पण बोलली होती जास्त भांडे वगैरे टाकूया, तिला जास्त भांडे घासायला देऊया वगैरे. आणि त्याच्यानंतर मग तिला तो राग वगैरे होता मनामध्ये. आणि त्याच्यामध्ये टीम ए मधून जेव्हा जान्हवी बाहेर गेली आणि अरबाजला पण नॉमिनेट केलं आणि त्याला सांगितलं की कॅप्टन्सी मधनं तुला मी आउट करतेय आणि तुझ्यासोबत मी खेळणार नाही. कारण त्या पिशव्या भरून जे पिशव्या लावायच्या होत्या कापूस पिशव्यामध्ये भरून, तर त्या टास्कमध्ये असं झालं होतं की जान्हवीचा हात वगैरे पकडला होता आणि तिला खूप दुखापत झाली होती. त्यामुळे जान्हवीने निर्णय घेतला की बाबा नाही, मी आता इथून पुढे अरबाजला सपोर्ट करणार नाही, टीम ए मध्ये राहणार नाही. त्यामुळे टीम ए मध्ये फक्त तिघच लोक होते. एक तर निकी होती, अरबाज होता आणि अरबाज 2 म्हणजे तो वैभव होता. टीम बी मध्ये एवढे सगळे लोक होते आणि त्याच्यानंतर टीम बी तर एवढे लोक असून देखील त्यांचा काही उपयोग नाही झाला. कारण जो पहिला टास्क होता, पहिल्या टास्कमध्ये ज्या पिशव्या बिशव्याचा टास्क होता त्यामध्ये ते आर्याने ज्या याच्यामध्ये पिशव्या भरल्या होत्या टी शर्ट मध्ये वगैरे, रितेश भाऊंनी तो पण मुद्दा काढला आणि त्या मुद्द्यावरनं पण त्यांना झापलं. पॅडी दादांची खूप तारीफ केली कारण त्यांनी खूप चांगली चपळाई दाखवून वगैरे तो टास्क खूप चांगल्या रीतीने पार पाडला. पण संग्राम चौगुलेंवर पण रितेश भाऊ भडकले त्यांच्या धक्क्यावरती. त्यांनी धक्के दिले की त्यांनी सांगितले की संग्राम चौगुले वाईल्ड कार्ड म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? वाईल्ड कार्ड म्हणजे घरात येऊन तो गेम चेंज करतो पूर्णपणे. आणि खरं आहे, आम्हाला पण अपेक्षा होती की काहीतरी भयंकर प्रकारचा गेम चेंज होईल घरात गेल्यानंतर. पण संग्राम चौगुले घरात गेल्यानंतर खरंच आशेची निराशा झाली आहे. कारण त्यांनी त्या पद्धतीने काही गेम हातात घेतला नाही. आम्हाला वाटत होतं ठीक आहे 1-2 दिवस जातील, 3 दिवस जातील, 4 दिवस जातील. पण एका टास्कमध्ये आल्यानंतर तरी कुठेतरी भयंकर प्रकारचा गेम त्यांनी स्वतःचा दाखवायला हवा होता, जो की त्यांनी दाखवला नाही. पण आता बघूया नेमकं आता भाऊंच्या धक्क्यावरती त्यांनी एवढे धक्के दिलेत तर सोमवारपासून काहीतरी ते त्यांचा गेम दाखवतील, काहीतरी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज हे करतील. एकतर ज्यांच्यामध्ये ती जी बॉडी आहे, आता अरबाज बॉडी बिल्डर होता, वैभव होता, त्यांच्या अगेन्स्ट कोणतरी पाहिजे होता म्हणून यांना पाठवलं. त्याच्यानंतर टीम बी ला सपोर्ट मिळाला होता, पण फक्त बॉडी असून उपयोग नाही, ती बुद्धी पण लागते. तर त्या बुद्धीनं तो टास्क खेळायला पाहिजे होता, जो की त्यांनी खेळला नाही कुठेतरी. आणि टीम बी जिंकणार होती पण ती हारली. म्हणजे पहिल्या फेरीपासून ते 5व्या फेरीपर्यंत अरबाजच जाऊन तो बजर वाजवत होता, तो ससा बनवत होता आणि त्याने सगळ्यांच्या पिशव्या वगैरे टाकून नॉमिनेट केलं. त्याच्यानंतरचा जो टास्क होता कॅप्टन्सीचा, तो तर आर्याने निक्कीला झापड मारल्यामुळे तो टास्क कुठेतरी तो बर्बाद झाला. तो खेळ तिथेच बंद पडला आणि बिग बॉसने निर्णय घेतला की बाबा तू मारलेला आहेस, तरी मी इथून पुढे म्हणजे बिग बॉसने सांगितलं की बाबा हे खपून घेतलं जाणार नाही. रितेश भाऊंनी पण तेच सांगितलं आणि आर्याला घराच्या बाहेर काढलं जाईल असं तेव्हा कुठेतरी हिंट दिली होती आपल्या प्रोमो थ्रू. आणि मग शेवटी तेच झालं आणि शेवटी मग आर्याला बाहेरच काढलं. स्क्रीनशॉट्स वगैरे पाहू शकता दोन्हीकडे की सगळ्या लोकांनी निकीला शिवाय दिलाय. विशेष म्हणजे निकीच्या आईचा पण एक व्हिडिओ व्हायरल झाला. निकीच्या आईने सांगितलं होतं की बाबा आर्यापासून माझ्या मुलीला वाचवा, ती असं करते तसं करते, तिला घरच्या बाहेर काढा. ती जेव्हा हसली, खरं तर आता जेव्हा निकीला शिक्षा भेटली तेव्हा निकी पण हसली होती. आर्याला जेव्हा शिक्षा मिळत होती आर्या पण हसली, पण निकीला काही बोलले नाही, आर्याला बोलले. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की यार हे काय, म्हणजे समान पद्धतीचा न्याय नाहीच आहे ना इथे. बरं, दुसरी गोष्ट जे मारलेले ते फुटेज आपल्याला माहित नाही, दाखवलं नाही. पण मला तरी एकच वाटतं की भयंकर प्रकारचा आणखी मारायला पाहिजे होतं. आर्याने खूप चांगले केले. म्हणजे सगळ्या प्रेक्षकांतर्फे तिने जी झापड मारली आहे ती खूप चांगली आहे. आणि आर्या तू स्टार होती आहे आणि राहणार असं तरी आम्हाला वाटतं की बाहेर तुला जसा सपोर्ट करत होते तसाच सपोर्ट आणखी करतायत लोक आणि आणखी करत राहतील. तू नको टेन्शन घेऊ. बिग बॉस मध्ये तुझं करिअर होणार नव्हतं. तो हा ठीक आहे, तिथून ओळख मिळाली आहे तुला, ती चांगली गोष्ट आहे. पण बाहेर आल्यानंतर तुझं भयंकर चांगलं करिअर आहे. तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आम्ही आमच्याकडनं.
पण दुसरी गोष्ट म्हणजे आता निक्कीवर जो विषय येतो आणि रितेश भाऊंनी जी अरबाजची तारीफ केली ती पण कुठेतरी लोकांना खूपतीये की यार ते काही तारीफ करण्यायोग्य नाही. कारण त्याने जो चिटिंग करून जो गेम खेळलेला आहे तरी तो यांना कसा दिसत नाहीये. कारण प्रत्येक ठिकाणी तो चिटिंग करून खेळत होता आणि तरी रितेश भाऊ म्हणतात की हा त्याची स्ट्रॅटर्जी वगैरे होती. त्यामुळे रितेश भाऊंवर पण नेटकरी संताप व्यक्त करतात. त्यांना वाटतं की महेश मांजरेकर सर असते तर यांना कुठेतरी त्यांची घरची वाट दाखवली असती महेश मांजरेकरांनी. आणि खरंच महेश सर असले असते ना तर त्यांनी कुठेतरी भयंकर प्रकारचे काही काही निर्णय घेतले असते किंवा घरात गेले असते. काहीतरी झालंच असं. पण असो, मला तरी हेच वाटतं की यार आता आर्याला बाहेर काढलंय तर आता नेमका गेम कसा होईल काय सांगता येत नाही. पण खूप लोकांची आशेची निराशा झाली आणि गेम मधनं खूप लोकांचं आता मन दुसरीकडे डायव्हर्ट होतंय की खूप लोकांना असं वाटतं की यार बिग बॉस बघण्यात आता अर्थच नाहीये. कारण ज्या पद्धतीने घरात चांगला गेम चालू होता तो कुठेतरी आता विस्कळीत झालेला आहे असं तरी वाटतंय. पॅडी दादांना पण काहीतरी डिलेमा रूम मध्ये मॅजिक रूम मध्ये जाऊन ते चक्रव्यूह रूम मध्ये जाऊन ते ऐकवलं होतं काहीतरी. पण वैभव आणि आपला डीपी दादा हे दोघे जण काहीतरी पॅडेदादांबद्दल बोलत होते. ते पण पॅडेदादांना कुठेतरी खूपले. पण त्यांनी चक्रव्यूह रूमला देखील चक्रव्यूह टाकलेले असं रितेश भाऊ म्हणाले आणि त्यांनी तो राग स्वतःच्या मनातच ठेवलाय. तो बाहेर काढलेला नाही. सूरजवर देखील रितेश भाऊंनी राग व्यक्त केला. त्यांना सांगितलं की बाबा तुला कॅप्टन करून देखील काय उपयोग नाही. कारण कॅप्टन्सी टास्क कसा असतो किंवा कॅप्टन झाल्यानंतर कसं सांभाळायचं असतं घर वगैरे हे ते काय कुठे काय दिसलंच नाही. तू स्वतः निखिलला चॉकलेट भरवतोय वगैरे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं की त्याची चूक झालेली आहे आणि त्याला पण रितेश भाऊ बोलतील. जेव्हा की रितेश भाऊंनी तो विषय काढला आणि बोलले. सगळ्यांना रितेश भाऊंनी चांगलं झापलेले, सगळ्यांना बोलले, अंकिताला देखील झापलेले, सगळ्या गोष्टी झाल्या. पण विशेष म्हणजे सगळे प्रेक्षक बिग बॉस वरती, रितेश भाऊंवर, सगळ्या लोकांवरती नाराज आहेत. कारण निकी सारख्या फालतू पोरींना तुम्ही सपोर्ट करताय. हे खूप चुकीचं दिसतंय आणि चुकीचं दाखवलं जातंय. आणि जर तीच विनर होणार असेल आणि जर याच्या थ्रू जर असंच असेल ठरलेलं किंवा निकी आणि अरबाजच विनर वगैरे असतील तर बघून काय उपयोग नाही ना. शेवटच्या सीझन पर्यंत बघणारच आहोत आपण आणि मी तुमच्यापर्यंत हे असे क्रिस्पी कंटेंट घेऊन येणारच आहे. आणि विशेष म्हणजे आर्याच्या वडिलांनी सांगितले की निकी सारख्या फालतू पोरीची सावली माझ्या मुलीवर पडता कामा नये. बरं झालं ती घराच्या बाहेर आली. आणि आर्याला पण काही गरज नाहीये. म्हणजे आर्या पण ज्या पद्धतीने हसत होती मला चांगलं वाटत होतं. ठीक आहे चल मैंने मारा है ना बस बात खतम. आणि अशा गोष्टी मी तुमच्याकडे घेऊन येतच जाईल. पण प्लीज माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशा वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येणार आहे आणि बिग बॉस संपल्यानंतर त्याच्यामध्येच आम्ही दुसऱ्या पण सीरीज आणि दुसरे पण काही कंटेंट घेऊन येणार आहोत. त्यामुळे ते पण कंटेंट बघा. त्या कंटेंटवरती पण प्रेम देत राहा. प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही माझ्या कविता बघू शकता, शॉर्ट फिल्म्स बघू शकता, दुसऱ्या सीरीज आहेत त्या पण बघू शकता. सगळ्या कंटेंटला असंच प्रेम देत राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बघत राहा पीपी म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट. थँक्यू.